मोठ्याने बोलायचं जरा माझ्यासारखं. आणि कणीस खात होतो लगेच मी पळून आले मग मम्मानी व्हिडिओ चालू केला मग आम्ही दोघं बोलतोय आता. तर रात्रीत पिवची बहीण गेली तिच्या घरी. ती दिदी एवढी रडली रात्री. पिऊ म्हणत होती त्यांनी इथंच राहायला पाहिजे रोज रोज आहे ना ग. आणि स्कूलला नाही जायला पाहिजे पिऊ दिदीने आहे ना. फटके दिले पाहिजे ठेवून. कोणाला? मी तुझी मम्मा आहे ना. तू माझी मम्मा आहे का मला फटके द्यायला? ती गाईच काय म्हणते ना अशी कशी तुमची पिऊ मम्माला म्हणते फटके देऊ का? मी देऊ शकते तुला फटके. तुला वळण मी लावू शकते ना. तू छोटी अजून तुला वळण नाही लागले मग मम्माचंच वळण लावायचं काम असतं ना. नाही तर म्हणतील सगळे हिला असं कसं वळण लावलं तिच्या मम्माने फटके द्यायचं मम्माला. तिकडं गदाडी पडशील. बघा आमच्या पिऊचे दात किती सुंदर किडलेले. चॉकलेट खाते नसते. आणि एक दात तिचा पडला होता. तिची दिदी ती पडली होती तेव्हा आहे ना ग. दिदी खाली पडली नाही को दाखवू किडके दात. दिदी खाली पडली आणि पिऊ तिच्या अंगावर पडली ती आहे ना ग. ए गदळ तिच्या पप्पांचं चालू आहे कणीस खायचं काम. म्हणजे यांचा व्हिडिओ होईपर्यंत माझा संपून घेतो पटपट नाही तर मला दाखवायला. दीदी पप्पा घरी असले तुझी मज्जा होती आहे ना ग. चल खायला इकडं का आली? पप्पाचा व्हिडिओ पाहायचा. तुझा पप्पाचं काढायचं का मला? चल ओके मम्मा. अजून पिऊची पप्पाची कोणाची चांगू नाही. पिऊला आला आम्ही वेदाला ड्रेस घ्यायला गेलो होतो मामाच्या बाळाला. पिऊ दिदीला हा पण ड्रेस आवडला होता मग पिऊ म्हणे मला पण घ्या. मग पिऊ लहान ड्रेस घेतलाय बघा. पिऊ दीदी वेदा गेली तर तुला करमत का ग? कसं वाटतं का असं? काय करायची ती? हसायची तुला? स्कूलला गेलं त्याला बोर झाला असता ना उद्या म्हणून गेली. उद्या स्कूल आहे ना आता. मग काल सुट्टी आज सुट्टी 2 दिवस सुट्ट्या झाल्या ना. स्कूलला हे बघा आमची व्यू काय म्हणते स्कूल आवडत नाही. ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे तुझी. पैसे भरले नाही का तुझ्या ड्रॉइंगचे कॉम्पिटिशनचे? कोणत्या कोणत्या याच्यात भरले? पजल आणि ड्रॉइंग का? वय कॉलेज तू पजल नाही करीत का? असं बनवायचंय बरं का. फोटो जोडायचे. ओके. आणि पिऊचे पप्पा जर घरी असतील तर मला एकदम त्या दिवशी असं कामच पटपट सुचत नाही. रोजचं रुटीन ठरलेलं असतं. पिऊला स्कूलला जायचं असतं तर पटपट टिफिन बनावा लागतो. सकाळी सकाळी तिचा पण माझं पण जेवण बनवावं लागतं. सकाळी सगळं आवरून घेते. पण तिचे पप्पा जर घरी असले ना सगळं हळूहळू उठते तर पण सगळे उशिरा. मग काम पण लवकर आवरत नाही. काय बोला काहीतरी गप्पा करीत जायच्या पिऊ दिदी सोबत. पिवा
काय चालू आहे तुझं? ते बाय. पप्पाला देतो मग गेम. बाहेर जायचं का जेवायला आज? हा पप्पाला विचारलं. कुठं मग हॉटेलला जाऊ बघ हॉटेलला कशाला पप्पा हॉटेलला जाऊ. घरीच खाऊ ना. नको लय फन लय चांगला असतो हॉटेल. काय चांगलं असतंय काय फन येतं. पप्पा मी हे इथं बी आणि सी आणि हे एवढं लिहितो ओके. मग पुढं काय करायचं. फ्लावर करू का? खावर खायचं का? नाही मग काय करायचं. पिऊला विचार बाबा काय करायचं. हं? पिऊला विचार काय किंवा करायचं. फ्लावर करू का, कोबी करू का, बटाटा करू का? ठीक नको करू आपण हॉटेलला जाऊ. पैसे कोण देईन? पिऊ पप्पा पिऊ देणार आहे आज पैसा. मम्मा देईल मग मम्मा. आज पिऊ पण पार्टी. आज पिऊ पार्टी का? नाही मम्मा पाहिजे. मम्माकडे कुठून येते? हं? मला द्यायचे माझ्याकडे पैसे नाही. कमन 5 वर्ष झालं मग तू. पैसे आहे ना तुझ्याकडं? हं? कोणाकडे जास्त पैसे आहेत ग पिवा? पप्पा पप्पाकडे कसं काय सगळ्यात जास्त आहे? हं? सोनू सगळ्यात जास्त पैसे कसं काय पप्पाकडे आहेत? कारण की ते दिवते जाते. मग तुझ्याकडे कधी येतील? हं? आई पिवा ए पिऊ अभ्यास करते ती. असं कोणता अभ्यास आहे? बॉक्स काढले गेम जाताना ती मग विसरत पुन्हा काय जायचं. पिवा मग अन्वी? 12% मी काढतो. ए अन्वी अन्वी पप्पाकडे कसं काय सगळ्यात जास्त पैसे आहेत ग? क्वेश्चन पेपर बनवताना जास्त दिमाग लावा लागत का पिऊ. आन्सर देताना नाही. क्वेश्चन बनवायला जास्त दिमाग लावा लागतो. कधी बनवले तुम्ही क्वेश्चन पेपर? आहे की नाही. आम्ही आता तेच चालू आहे आमचं. काय एकमेकांना देतोय काय? क्वेश्चनचं आन्सर द्यायचं. विसरली काय परत म्हणावं लागतं काय. इथं ए बी सी डी. तुम्हाला कसं वाटतं पियुष पप्पा? होय नाही चुकतंय ना. लग्नाच्या आधीची लाईफ डी आणि लग्नाच्या नंतरची लाईफ याच्यात काय डिफरन्स असतो? एच काय difference असतो? हं? काय डिफरन्स असतो. सांगा ना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला? जे सी. मोठ्याने सांगा जरा. लग्नाच्या आधी मी बेडच्या दोन्ही साईडने उतरायचो खाली. हं. आता एकाच साईडने उतरावं लागत. बेडवर झोपता का तुम्ही? हा आता बेडवर दोन्ही साईडने म्हणजे तुमचं बेड काय असं भिंतीच्या बाजूला नव्हता का? आता बेडवरच झोपता येत नाही. भिंतीच्या बाजूला नव्हतं बेड? नाही, मोकळा होता. हा हवेशीर होता मस्त मोकळा. असं कसं मधीच दोन्ही साईडने उतरता यायचं मला. काही बाता मारते कोणाचं तरी कोणाचं तरी उत्तर थोपीत. अजून दुसरा काय डिफरन्स करायचं? इथं ए दुसरा डिफरन्स सांगा ना. हे अभ्यास चालू आहे आमचा समज. सी चल मी काढतो. ई असे. सांगा ना हे मम्मा सोबत बोल पाहत. किंवा तुझ्या पप्पाला म्हणा दुसरा डिफरन्स सांगा. पप्पा दुसरा डिफरन्स सांग. हं. काय लग्नाआधी मोठा आवाज होता लग्नानंतर छोटा झाला का? हे काय काढायचं. का उलट झालं? यल मध्येच काढायचं. वय उलट झालंय. काय छोटा झालाय आवाज. नाही छोटा झाला? काढायचे पप्पा लग्नाच्या आधी होता का पण? काढायचे. होय यल यम. हा हा लग्नाआधी होता आवाज तुम्हाला? मग काय आवाज होता? तिला काय काढायचं ते. अजून काय बदल झाला? असा व्हॅलिड बदल सांगा ना काहीतरी. व्हॅलिड
इथे डबल टी काढायची. काय बघायला बघायला काय असतं सांगा असं मला पटन असा पटना साधी किती फिरायचं मी आधी आम्हाला घेऊन काय फिरायला काय होत तुम्हाला खर्च वाढतो ना काय खर्च जास्त आणि स्वतः नव्हते खर्च करीत का जास्त फॅमिली जास्त खर्च एकट्याला किती खर्च लागायचा नाही इथे काय करायचं तुम्ही खर्च करा आता आमच्यावर तिथं डबल टी ते पार्टी जाणार डबल तर फायनली हॉटेलला जायचं ठरलं होतं मग काय वरती मला आवरायचं होतं सगळं भांडे वगैरे पिऊला म्हटलं जा खाली पप्पासोबत गाडी खेळायला मग पिऊ गेली तिच्या पप्पासोबत पाऊस पण येऊन गेला होता मग मॅडमला काय मज्जाच आली खाली गाडी खेळायला पण तिला भेटत नाही टाईम कारण ती खाली न्यायला खूप जड आहे मला काय उचलत नाही पिऊ दीदीचे पप्पा घरी असेल तरच तिला गाडी खेळता येत हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आज मम्माने व्हिडिओ काढतोय आणि माझा रॅबिटचा बेल्ट लय खाली होतोय मग मम्मा आणि पप्पाला मी खूप नादी लावते मग ते नुसते वटी 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 करते पिऊ दीदीचा रॅबिटचा बेल्ट खाली खाली होतो मग पिऊ दीदी आम्हाला म्हणते त्या रॅबिटच्या बेल्टला नीट करा आहे ना ग आणि आज आमच्या पिऊ दीदीला आहे ना खूप हॉटेलचं जेवण करावं असं वाटलंय त्याच्यामुळे पिऊ दीदीने काय नाद लावलाय काय नाद लावला हॉटेलला चला हॉटेलला चला हॉटेलला चला हॉटेलला चला मम्मी तुझ्यापेक्षा गुबली आहे का मी गुबली आहे तुझ्यापेक्षा तर ती गाई लोक सांगतील आता कोण गुबरं आहे पिऊ दीदी का पिऊची मम्मा ओके तर तुम्ही सांगा पिऊ दीदी गुबरी का पिऊची मम्मा गुबरी ओके आणि आता पिऊ दीदी झाली रेडी पिऊचा रॅबिटचा बेल्ट पण पडलाय आमच्या पिऊ दीदीचा दात बघा कसा पडलाय आमच्या पिऊ दीदीचा दात का पडलाय त्याच्या मागं पण खूप मोठी कहाणी आहे पिऊ दीदी आणि तिची दीदी दोघी जणी ना खेळायला खेळत होत्या भेंड्याला गेलो होतो आम्ही तेव्हा आणि पिऊ आणि तिची दीदी पळत होत्या दोघी आणि पिऊ मागं आणि तिची दीदी पुढं पळत होत्या त्या एकमेकींचा हात पकडून तर पिऊची दीदी पडली बुचकून आणि पिऊ पण तिच्या अंगावर पडली पण पिऊचं तोंड जरा तिरकं झालं मग पिऊचा दात लगेच कशाला लागला ग रस्त्यावर लगेच पिऊचा दात आदळला आणि लगेच तुटून गेला पण काही नाही पिऊला दुसरा दात येईल आहे ना ग पिऊची दीदी तर खूप रडली होती म्हणे मलाच सगळे बोलते पिऊला कोणी बोलत नाही मला बाबा बोलल्यावर लय वाईट वाटलं आणि मग पिऊ दीदीला मग मी म्हटलं पिऊ दीदीच्या दीदीला जाऊ दे बाबांना सांगते मग रोज बोलत जा कधीतरी बोलल्यावर वाईट वाटतं म्हणते नाही बाई मावशी तू तर काही म्हणते पिऊची दीदी पण पिऊ सारखीच आहे एकदम छान हुशार है ना ग आणि दादा पण हुशार हां पिऊ दीदी तिकडे गेल्यानंतर दादा आणि दीदी असते त्याच्यामुळे तिला खूप करमतं भेंड्याला है ना ग चला मग आता चाललोय आम्ही हॉटेलला बाय गाईज हॉटेलला गेल्यावरती बघा पिऊ दीदी काय काय खाते ते गुटू 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 हॉटेलला गेल्यानंतरच काय पाऊस सुरू झाला होता मग पावसामध्ये मस्तपैकी पिऊ दीदीनी जेवण केलं पिऊसोबत आमची पण मज्जा होती पण एकदम थंड थंड हवा येत होती मी नेलं होतं स्वेटर पण पिऊने काही स्वेटर नेलं नव्हतं जेवण झाल्यानंतर मग काय लगेच निघायची तयारी चाललोय आता आम्ही घरी जेवण वगैरे करून पिऊ दीदीने जेवण केलंय काय खाल्लं रानू काय खाल्लं तू काय पनीर चिल्ली पनीर चिली अजून काय काजू मसाला रोटी काजू मसाला रोटी तुला काय आवडलं सगळ्यात जास्त पनीर चिली पिऊ दीदीने तर सगळी पनीर चिली संपवली आहे ना आवडलं का जेवण हा आता काय खाते तू मी आता बडीशोप खाते बडीशोप मधलं फक्त काय म्हणते तू त्याला खडी साखर खाती फक्त गोड गोड आताच खोकला बरा झालाय आमच्या पिऊ दीदीचा तरी पण बघा या बडीशोप मधली खडी साखर घेतली फक्त
जेवायला गेलो लगेच पाऊस सुरू झाला. आम्ही गेलो तर लगेच पाऊस सुरू. पिऊ आवडते काय पावसाला? पावसाला पिऊ आवडते काय लगेच म्हणला येऊ काही ना. आता मी पिऊ दिदी आली हॉटेलला तर तिला छान वाटन मग जेवण करता करता पाऊस दिसन तर है ना. पिऊ दिदीला त्या वेटरची पण पिऊ आली. पिऊ म्हणती मम्मा बिचारे ते आपल्याला जेवण वाढून वाढून दमत असतील का ग. किती विचार येतात बघा या छोट्याशा जीवाच्या डोक्यात. हात धुवायला पण लगे नळ चालू ठेवला म्हणती मम्मा मी माझ्या पप्पाला हात धुवायला नळ चालू केलाय. किती विचार येतात. एवढंच आहे डोकं छोटस गुडगलच माझ्या. अरे तुझा रॅबिट झोपला आता. रॅबिटला झोप आली काय तुझ्या? त्याला म्हणा झोप आता. गाईजला बाय कर आता. बाय गाईज. गुड नाईट. स्वीट ड्रीम. स्वीट ड्रीम. बापरे.